तो इथे ऑनलाईन जमलेल्या माझ्या तमाम बाल मित्रांनो, लाल बाल गोपाळांनो, सक्सेस सायन्स अकॅडमीच्या फाउंडेशनचा जेव्हा मी विचार करत होतो, त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनामध्ये आला, की माझ्या बरोबर शिक्षण घेणारा जो विद्यार्थी असेल, त्याच्या घरी त्याचे वडील, त्याची आई, त्याचा भाऊ, त्याची बहीण, या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असलं पाहिजे, की हा अमोल कारखेले सोबत आहे, हा कुठेही फुकट गेलेला नाही पोरगा माझा. आणि बाल मित्रांनो, अशा प्रकारे वी आर गोइंग टू स्टार्ट कन्सेप्ट्स ऑफ ट्रिग्नोमेट्री फ्रॉम आय होप क्लास 9th whatever we are studying about trigonometry. सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो बाल मित्रांनो आपल्या समोर, वाय दिस कोलावरी 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 डी. कशासाठी कशासाठी एक्झॅक्टली ही ट्रिगोनोमेट्री? एनर्जी ड्रिंक इज फ्रॉम इनसाइड. सो प्यारे बच्चों, ट्रिगोनोमेट्री in fact it holds for right angle triangle only, holds for right angle triangle only. राईट अँगल ट्रायंगल नसेल तर तुमची ट्रिगोनोमेट्रीचा खेळ सुरूच होणार नाही. जसं स्विच ऑन, गाडीचा स्टार्टर राईट अँगल ट्रायंगल आहे. कशासाठी आहे? टू फाइंड द डिफरंट डिफरंट रेशोज, टू फाइंड डिफरंट डिफरंट रेशोज ऑफ साइड्स इन द ट्रायंगल. कशासाठी असते ट्रिगोनोमेट्री? टू फाइंड रेशोज ऑफ साइड्स इन अबोव ट्रायंगल, इन ट्रायंगल. ठीक है ना, राइट एंगल ट्रायंगल. अच्छा जी. सो किसी भी एक प्रकार का राइट एंगल ट्रायंगल लिया जाए. सो बेटा डिफरंट डिफरंट टाइप ऑफ राइट एंगल ट्रायंगल्स यू कॅन सी. चल दोन चार डायग्राम काढू आपण. एक हा असा, एक हा असा, कसाही असू दे, विषय फक्त राइट एंगल ट्रायंगलचा आहे. ठीक आहे. सो बच्चा नीट लक्ष दे. राइट एंगल ट्रायंगल म्हणलं का एक 90, खाली उरले दोघं. एक्यूट. हा 30, हा 60, हा 45, हा 45. सो कोणीतरी एक जण चूज करा. लेट अस से हम इसको चूज करते सर, इधर थीटा, इसको इधर थीटा. क्लियर आहे? दोन टाइमपास केसेस घेतल्या आपण. सो प्यारे बच्चों, याचं नाव देऊ एबीसी. ओके, याचं नाव देऊ पी क्यू आर. दोन केसेस फक्त एक व्हिज्युअलायझेशन करता, कारण मला याच्यात पण एक छोटीशी ट्रिक द्यायची आहे, विच इज व्हेरी हेल्पफुल इन द फिजिक्स. ठीक. सो बच्चा, ट्रिगोनोमेट्रीचे 6 रेशोज आहेत. फंक्शन म्हणण्यापेक्षा इनफॅक्ट 6 रेशोज आहेत. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. सो प्यारे बच्चों, साइन ऑफ दैट एंगल थीटा is everybody knows opposite side upon hypotenuse. Okay बच्चा, very basic. So in this triangle can I say थीटाची अपोजिट साइड कोण आहे? AC. बघ ना, थीटाची अपोजिट AC चिटकलेली लगतची ऍडजस्टंट BC, राइट? सो बच्चा, इट इज AC अपॉन BC. डन. येस सर. इथे काय म्हणूया? अपोजिट इज QR भागिले हायपो इज PR. अरे मिस्टेक, हायपो हायपो, आय एम व्हेरी सॉरी, AB. अपोजिट AC अपॉन हायपो इज AB. चला याच्यात काय म्हणूया? अपोजिट विच इज QR अपॉन हायपो. वेर इज हायपो? ठीक ठीक आहे. PR. क्लियर आहे? डन विथ द साइन. सो बच्चा, व्हाट अबाउट कॉस इज इक्वल टू adjacent अपॉन हायपोटेनियस. adjacent साइड अपॉन हायपो. सर व्हाट अबाउट adjacent इन दिस ट्रायंगल? हे बघ, थीटाला चिटकलेली ही BC अपॉन व्हाट अबाउट हायपो सर? AB. चलो खालच्या ट्रायंगल मध्ये थीटाला चिटकलेली बी, तू म्हणजे सर ही, अरे तो हायपो आहे ना 90च्या समोरचा, त्याला नाही घ्यायचं. हे बघ, चिटकलेली ही वाली PQ अपॉन हायपो इज PR. वी आर डन विथ दिस टू. आता फक्त एकच पाहिजे आपल्याला, हा टॅन वाला रेशो. क्लियर आहे बच्चा? टॅन थीटा इज हाईट अपॉन बेस, असं मी बरेचदा बोलत असतो. ओके, किंवा यू मे से बेटा अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. कसंही बोला, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट, जसं तुम्हाला आवडेल. फिजिक्स मध्ये बेसिकली आय राईट लाईक दिस, हाईट अपॉन बेस, हाईट अपॉन बेस किंवा परपेंडिक्युलर अपॉन बेस. ठीक आहे ना? सो बच्चा, हाईट अपॉन बेस, चल वरचा ट्रायंगल बघ. सर व्हाट अबाउट हाईट? AC. व्हाट अबाउट बेस? BC. सो AC अपॉन BC, किंवा चल अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. थीटाची बघ अपोजिट भागिले ऍडजस्टंट, AC अपॉन BC. क्लियर आहे? अच्छा जी. चलो सर खालचा ट्रायंगल अपोजिट अपॉन, कसंही करा. हे बघ, थीटाच्या अपोजिट थीचिक अपोजिट अपॉन ऍडजस्टंट इज दिस. सो QR अपॉन PQ.
क्लिअर आहे. थीटाच्या बाबतीत हा हाईट नाही, तुम्ही सर हे ट्रायंगल मध्ये ही हाईट आणि हा बेस नाही, हाईट अपॉन बेस, नीट लक्ष दे, हाईट अपॉन बेस. तर थीटा तर खाली आहे ना, म्हणजे ट्रायंगलला ड्र असा अज्युम करावं लागेल तुला. व्हिज्युअलायझेशन इम्पॅक्ट बेटा लक्ष दे. साइन कॉस टॅन झाले, बाकीच्या तिघांचा लोडच घ्यायचा नाही. काय करायचं, हा जो कॉट थीटा आहे त्याला लिहायचा 1 अपॉन टॅन थीटा. त्याच्यानंतर सेक आणि कोसेक. सो बच्चा यु नो सेक इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस, आणि राहिला विषय कोसेकचा, तर यु नो कोसेक इज द रेसिप्रोकल ऑफ साइन. क्लिअर आहे बेटा. दिस वॉज अबाउट क्लास 9th अँड 10th. आता आपल्या 11th-12th मध्ये आपल्याला लागणारी जी छोटीशी, नॉट अ ट्रिक बट व्हेरी इम्पॉर्टंट, की राईट अँगल ट्रायंगल दिसला ना बेटा तुला, राईट अँगल ट्रायंगल दिसला की काय करायचं. मी तर पहिले लिहितो ट्रिक. ट्रिक कोणती ट्रिक. राईट अँगल ट्रायंगल दिसला की मी असं लिहितो ट्रिक. इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल कसाही असू दे, काय करायचं बेटा, हायपोटेन्युअस आहे ना तो, हायपो चे दोन कंपोनंट घ्यायचे बरं का. तो जो हायपो आहे अर्थात एक थीटा कुठेतरी असणार आहे, तर हायपोचं काय करायचं बच्चा, एक ऍडजसंट आणि एक अपोजिट. ओके बेटा. हा ट्रायंगल बघ चल, हायपोटेनियस आहे की नाही, हायपोटेनियस. बेटा यू आर सीइंग की हा ऍडजसंट आहे, अर्थात थीटाचा हा ऍडजसंट आहे, हा अपोजिट आहे. अच्छा, इथे हा ऍडजसंट आणि हा अपोजिट आहे. सो हायपोटेनियस ला दोन ठिकाणी रिझॉल्व्ह करतो आपण इनफॅक्ट. ठीक आहे, एक ऍडजसंट आणि एक अपोजिट. सो बच्चा ऍडजसंट वाला जो असेल त्याला म्हणायचं कॉस. ओके, मी लिहितो कॉस थीटा, आणि अपोजिट वाला साइन थीटा, अर्थात इथे थीटा आहे. ठीक आहे, हायपोटेनियसचे दोन तुकडे, ऍडजसंट आणि अपोजिट. सो बच्चा कॉस आणि साइन, आणि काय करायचं याला, यू हॅव टू मल्टिप्लाय, यू हॅव टू मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस ओनली, बाय हायपोटेनियस. सो हायपोनंटचे दोन कंपोनंट्स, एक ऍडजसंट आणि एक अपोजिट. ठीक आहे. मग आता सपोज ह्या ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल मध्ये बघ बरं का बेटा, लक्ष दे, थीटाचा हे बघ हा ऍडजसंट वाला कंपोनंट, हायपोटेनियसचे मला दोन तुकडे करायचे. ठीक आहे, हे बघ, एक हा वाला आणि एक हा वाला. हा ऍडजसंट वाला आहे, हा अपोजिट वाला आहे. मी काय शिकवलं, ऍडजसंट वाला कॉस, अपोजिट वाला साइन. कोणी गुणायचं, हायपो. डन. हे बघा आता लक्ष दे, ऍडजसंट वाला कॉस मीन्स कॉस थीटा, कोणी गुणायचं, हायपो. हु इज हायपो, ए बी. सो बच्चा दिस इज ए बी कॉस थीटा. संपलं, हायपोचा हा एक कंपोनंट झाला. आणि दुसरा अपोजिट वाला साइन. सो साइन थीटाला कोणी गुणायचं, हायपो. सो ए बी साइन थीटा, फिनिश्ड. ए बी साइन थीटा. क्लियर आहे बच्चा. चलो वन्स अगेन, इन द राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल दिसला की थीटा असणारच आहे. काय करायचं, हायपोचे छेक छेक दोन, ऍडजसंट अपोजिट, ऍडजसंट वाला कॉस, अपोजिट वाला साइन. स्टोरी फिट, ऍडजसंट वाला कॉस. सो हा वाला कंपोनंट कॉस, कोणी गुणायचं, हायपो. हु इज हायपो, पी आर ओनली. सो बच्चा याला इकडे घेतो. हे बघ, पी क्यू आर. क्लिअर आहे बेटा. हे बघ हा वाला, हा थीटा इथं घेतला होता ना आपण, टिंग टिचिक. ठीक आहे, ऍडजसंट वाला कॉस गुणा त्याला हायपोने, म्हणजे पी आर. सो बच्चा पी आर कॉस ऑफ थीटा. ओके, आणि मग थीटाच्या अपोजिट वाला साइन, हायपोने गुणा, विषय संपला. सो साइन थीटाला हायपोने गुणा, हे बघ अपोजिट आहे, साइन थीटाला हायपोने गुणा. सो पी आर साइन थीटा, फिनिश्ड. शुरुआत हो चुकी है पहले बेसिक ट्रिक के साथ. कम ऑन, मजा आ रही का नहीं, यस और नो. सो बेटा 0, 30, 45, 60, 90, 180, 270 आणि 360 ला साइन, कॉस आणि टॅन ह्या तिघांचा आपल्याला काय पाहिजे बेटा, अँगल्स पाहिजे. ठीक आहे ना, यांच्या व्हॅल्यूज पाहिजेत आपल्याला. सो अरे बाबा, साइन कॉस मध्ये चाला रे, यांना इकडे घ्यावं लागेल. ओके, आता तुम्हाला साइन आणि कॉस हे तर आपल्याला बेसिक पासून माहिती, हा टेबल पार्ट असणं फार गरजेचं आहे. साइन कॉस टॅन. सो बेटा साइन 0 0, साइन 30 1/2, हे तर नवीपासून करतो आपण. साइन 45 इज 1 अपॉन रूट 2, अर्थात 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू 0.707 ही आपल्याला पाठ असली पाहिजे फॉर फिजिक्स. अच्छा जी. साइन 60 is root 3/2. Sin 90 is 1. Sin 180, sin any by 0. Okay. Sin 270 is -1. And sin 360 is again 0.
ठीक आहे, अर्थात पेरियोडिक फंक्शन आहे. आता चला कॉस 0 1 कॉस 30 तुम्हाला माहिती आहे ह्या इथपासून व्हॅल्यूज रिव्हर्स करायच्या राईट. √3/2 90 पर्यंतच्या विल बी सेम. दिस विल बी 1/2 कॉस 90 0. आता पुढे कॉस 180 प्लस 1 कॉस 270 0 आणि कॉस 360 प्लस 1. ओके, कॉस पाय -1 कॉस 360 प्लस 1. ठीक आहे बच्चा, 2 पाय. राहिला विषय टॅनचा. टॅन असतो साइन भागिले कॉस. सो 0 भागिले 1 आन्सर इज 0. दिस अपॉन दिस खालची 2 2 कॅन्सल 1 अपॉन √3. सो टॅन 30 इज √3. चला टॅन 45 चिक चिक सेम सेम 1. टॅन 60 दिस अपॉन दिस खालचे 2 2 उडाले आन्सर आलं √3. This upon this anything upon 0 is not defined. So बच्चा tan 90 is infinity 180. But this upon this answer will be 0. Tan pi is 0 because sine is 0. Sine was dependent. This upon this once again infinity for sine tan 270. Anything upon 0 is infinity. Sorry, 0 upon 1 answer is 0. Clear beta? So this table must have been understood. Come on. घ्या स्क्रीनशॉट त्याचा. कम ऑन बच्चा. फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंट सिस्टम सगळ्यांना माहिती आहे. फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ. क्लिअर आहे. सो दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट. वन्स अगेन आय एम रायटिंग. दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ. This is mathematics. So we start measuring angle and in the anti-clockwise since from the x-axis this way. अशा पद्धतीने अँगल मोजलाय. फिजिक्स मध्ये स्पेशल ऑसिलेशन चॅप्टर मध्ये अँगल आपण इथून वरतून मोजतोय आणि क्लॉकवाईज येतोय. सो डोंट गेट कन्फ्युज्ड इन बिटवीन दिस टू. ही क्वाड्रंट सिस्टम आहे. अँगल्स हॅव रिटन 0 90 मग 180 270 आणि 360 आणि कंसात त्यांचे रेडियन मेजर्स पण दिले. तर बेटा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन 6 आहेत. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. कोण कुठे पॉझिटिव्ह आणि कोण कुठे निगेटिव्ह. बेटा पहिला क्वाड्रंट आहे असं लक्षात ठेवायचं आहे. ऑल स्टुडंट्स टेक हे पुसू आता 1 2 3 4. ठीक आहे. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ठीक आहे, व्हेरी सिंपल. यू माइट बी नोइंग. बच्चा ऑल पॉझिटिव्ह, ऑल फॉर ऑल पॉझिटिव्ह. सगळेच साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक सगळे रेशो पॉझिटिव्ह. इथे बघ स्टुडंट्स मधला यस उचलायचा. यस यस फॉर साइन. आता मला सांग साइन कोणाचा रेसिप्रोकल आहे? कोसेकचा. सो साइन पॉझिटिव्ह तर कोसेक पॉझिटिव्ह. साइन 5 असेल तर कोसेक 1/5. साइन 1/9 असेल तर हा 9. सो हा पॉझिटिव्ह तर तो पॉझिटिव्ह. सो बच्चा साइन आणि कोसेक दीज 2 ratios are positive in the second quadrant. क्लिअर आहे बच्चा? याचा अर्थ उरले चौघ. कोणते? आता साइन आणि कोसेक पहिला आणि शेवटचा म्हणजे मधले 4 कॉस टॅन कॉट आणि सेक हे चौघ जण निगेटिव्ह. पहिला आणि शेवटचा पॉझिटिव्ह. ऑल स्टुडंट्स टेक मधला टी. सो बच्चा टी फॉर टॅन आणि टॅन कुणाचा रेसिप्रोकल आहे? कॉट. सो टॅन आणि कॉट बोथ आर पॉझिटिव्ह. खाली उरले 4 जण कोणते? वरचे 2 खालचे 2 साइन कॉस आणि सेक कोसेक हे चौघ इथं निगेटिव्ह. लास्ट क्वाड्रंट कॉफी. कॉफी मधला सी. सी फॉर कॉस बेटा. सी फॉर कॉस आणि कॉस कुणाचा रेसिप्रोकल आहे बेटा? सेकचा. आर यू अंडरस्टँडिंग? तू म्हणजे सर कॉफीतल्या सी तर मग सी तर सी पासून सुरू होणार 3 आहे. कॉस आहे, कॉट आहे, कोसेक आहे. टॉपचा चूज करायचा. टॉपचा उडवायचा नेहमी मुलची पॅटर्न. वरचा पाहायचा आधी. साइन कॉस सगळ्यात अगोदर कोण आहे? कॉस. सो त्याला प्रायोरिटी द्या. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह म्हणजे उरलेले चौघ निगेटिव्ह. बच्चा कोण चौघ उरले? साइन टॅन त्यानंतर कॉट आणि कोसेक हे चौघ इथं निगेटिव्ह. सो एव्हरीबडी इज प्रिटी क्लिअर विथ कोण कुठे पॉझिटिव्ह आणि कुठे निगेटिव्ह. मग मी तुला विचारलं बच्चा सांग बरं थर्ड क्वार्टर मध्ये कोसेक काय आहे? तू काय म्हणशील? ठीक 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 निगेटिव्ह कारण की ते टॅन कॉट पॉझिटिव्ह. मी तुला विचारलं सांग बरं साइन सेकंड क्वार्टर मध्ये काय? तू म्हणशील सर यस इट इज पॉझिटिव्ह. हा. सो काय करायचं आपल्याला? प्रॅक्टिस थोडीशी अशी करा की व्हिज्युअलाइज फटफट झालं पाहिजे. साइन ह्या पहिल्या 2 क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह, उरलेल्या दोघांमध्ये निगेटिव्ह. सर व्हॉट अबाउट कॉस? इथे तर सगळेजण पॉझिटिव्ह. सो इथे एक आला
आणि शेवटचा फर्स्ट आणि फोर्थ मध्ये पॉझिटिव्ह, दोन ठिकाणी निगेटिव्ह. प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोन ठिकाणी पॉझिटिव्ह, दोन ठिकाणी निगेटिव्ह. कम ऑन, दिस इज व्हेरी हेल्पफुल इन द 12th चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. साइन दोन ठिकाणी पॉझिटिव्ह, दोन ठिकाणी. साइन या पहिल्या दोघांमध्ये पॉझिटिव्ह आणि थर्ड फोर्थ मध्ये निगेटिव्ह. व्हॉट अबाउट कॉस? कॉस पहिल्या आणि चौथ्यामध्ये पॉझिटिव्ह, सेकंड आणि थर्ड मध्ये निगेटिव्ह. कम ऑन, बघ नाही तर कुठं कॉस आहे नाही. अच्छा, व्हॉट अबाउट टॅन सर? टॅन दोन ठिकाणी पॉझिटिव्ह, दोन ठिकाणी निगेटिव्ह. हे बघ, इथे पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, क्रॉस. फर्स्ट आणि थर्ड मध्ये पॉझिटिव्ह, सेकंड आणि फोर्थ मध्ये ऑटोमॅटिक निगेटिव्ह. सो व्हॉट अबाउट कॉट? सो बच्चा, फर्स्ट मध्ये सगळे असतात त्यातलं इथे काला आणि मग सगळं टॅन आणि कॉटची स्टोरी सेम आहे. फर्स्ट आणि थर्ड पॉझिटिव्ह, उरलेले दोघं निगेटिव्ह. सेक दोन ठिकाणी पॉझिटिव्ह, दोन ठिकाणी निगेटिव्ह. कुठे दोन ठिकाणी पॉझिटिव्ह बच्चा? सेक एक तर इथे येणार आणि कॉसला जोडलेले की इथं. सो फर्स्ट आणि फोर्थ पॉझिटिव्ह, सेकंड आणि थर्ड निगेटिव्ह. शेवटचा कोसेक दोन ठिकाणी पॉझिटिव्ह, दोन ठिकाणी निगेटिव्ह. कुठे दोन ठिकाणी पॉझिटिव्ह? एक तर हा आणि साइन सोबत इथे हा. सो फर्स्ट आणि सेकंड मध्ये पॉझिटिव्ह, थर्ड आणि फोर्थ मध्ये निगेटिव्ह. यस, वी आर डन विथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. प्यारे बच्चों, वी आर मेजरिंग द एंगल इन द एंटी क्लॉकवाइज सेन्स. क्लियर आहे? आता इथेच इथपर्यंत क्लिअर आहे. आता अँगल्स मोजताना बघ, 0 पासून निघालो, टिचिक पोचलो, टच कोणाला झालो? 90 ला. मग बेटा एकदा स्क्रीनशॉट घे, मी आता ती सिस्टम लिहितो. ठीक आहे? हा, अलाइड एंगल वाली सिस्टम, मल्टिपल्स ऑफ 90 वाली सिस्टम लिहितो मी. ओके, इस चीज को रब किया जाए. आता लक्ष दे बेटा, काय करूया आता? आता आपल्याला मी जे पाय प्लस मायनस अलाइड अँगल, बर का, कशाची ट्रिक देतो आता? अलाइड अँगल्सची. बेटा अलाइड अँगल मीन्स व्हॉट? मल्टिपल्स ऑफ 90 डिग्री. कोणाला म्हणतात बच्चा? अलाइड अँगल्स की जे 90 चे मल्टिपल असतात, की जे 90 चे मल्टिपल असतात, 90, 180 असे. सो प्यारे बच्चों, 0 to 90, ओके, पाय बाय 2. तर मी रेडियन्सच्या हिशोबाने तुम्हाला ट्रिक देतोय बरं का. रेडियन वाले अँगल्स 90 चालतं, रेडियन मध्ये जरा थोडंसं अंडरस्टँडिंग प्रॉपर करू आपण. सो बच्चा 0 to 90. आता 90च्या पुढे गेलं तर तुम्ही याला काय म्हणणार? पाय बाय 2 प्लस. लक्ष दे बरं का, इथे गेल्यामुळं पाय बाय 2 प्लस, म्हणजे सेकंड क्वाड्रंटला तुम्ही काय म्हणणार? पाय बाय 2 प्लस थिटा असं म्हणू आपण. पाय बाय 2 प्लस थिटा सेकंडला. किंवा आपण असं म्हणूया का, इथे पोहोचला तर 180, सो 180 मायनस थिटा. म्हणजे याला तुम्ही पाय बाय 2 प्लस थिटा म्हणा किंवा पाय मायनस थिटा म्हणा. अशा दोन प्रकारे बोलू शकता, आयदर धिस ऑर धिस. क्लिअर आहे बच्चा? हा 180 आहे. सो 180च्या थोडस अलीकडे सरकलं तर बघ पाय मायनस थिटा, राईट? मग बेटा हा जो पुढचा क्वाड्रंट आहे, मी याला असं म्हणू का? पाय प्लस थिटा. हा एक पहिला वे. ओके बेटा, पाय प्लस थिटा. किंवा असं म्हणू का 270 मायनस, कारण बघ ना इथे टच होईल 270 पेक्षा कमी, असं म्हणू का 3 पाय बाय 2 मधून थिटा वजा करा, कारण इथं टच झालं तर 3 पाय बाय 2 होणार आहे, राईट? हा झाला सेकंड. आणि लास्ट थर्ड, आणि हा लास्ट मध्ये मी असं म्हणू बेटा 270च्या पुढे गेला, सो 3 पाय बाय 2 प्लस काय म्हणू शकतो बेटा मी याला? 3 पाय बाय 2 प्लस थिटा. किंवा याला असं पण म्हणू का, अख्खा राऊंड कंप्लीट झाला तर 2 पाय होईल ना, मग 2 पाय मायनस थिटा बोलतो ना त्याला, 2 पाय पेक्षा कमी. सो आय होप एव्हरीबडी इज क्लिअर विथ हाऊ वी राईट अलाइड अँगल्स. ठीक आहे? त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन साठी आता मी तुम्हाला 2 सेक्शन्स करून देतो माझ्या पद्धतीने बेटा, चेंजिंग आणि अनचेंजिंग. बघ बर का बेटा, चेंजिंग आणि अनचेंजिंग असे 2 सेक्शन्स. चेंजिंग अँगल्स कोणाला म्हणणार आहे मी? बरं का, लक्ष दे. चेंजिंग अँगल, चेंजिंग अलाइड कोणाला म्हणणार आहे मी? बेटा जे व्हर्टिकल आहेत, ज्यांच्या खाली बघ भागिले 2 आहे, ऑड मल्टिपल्स आय कॅन से, ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2. ओके, ऑड पाय बाय 2. ओके बच्चा, हे माझे चेंजिंग असणार आहेत. आणि इव्हन पाय बाय 2, इव्हन पाय बाय 2 म्हणजेच काय बेटा? मल्टिपल्स ऑफ पाय. अरे इव्हन बघ ना बच्चा, 2 टाक ना, काय होईल? 2 2 कॅन्सल होऊन जाईल, उत्तर येईल पाय. 4 टाक, बेजून 4, सो 2 पाय, 3 पाय, 4 पाय. सो बच्चा ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 म्हणजे काय बेटा? हे बघ, 1 पाय बाय 2, 2 तर टाकू शकत नाही, ऑड इज 1 च्या नंतर 3. सो बच्चा 3 पाय बाय 2.
बरं का, 1 टाकला, 3 टाकला, नंतर 5 टाक, 5π/2. क्लिअर आहे बच्चा? चिक चिक चिक. आता बघ, दीज आर इव्हन मल्टिपल्स ऑफ π/2. 2 टाकला तर काय होईल? 2 ला 2 गेला, उत्तर येईल पाय, म्हणजे 1 पाय. चला, इव्हन 2च्या नंतर कोण असतो? 4. सो बच्चा 4 टाक, 2 2 4, सो 2 पाय. सो 1 पाय, 2 पाय, 3 पाय हे असे येतील. आणि आता जादूगार कारखेले विल टेल यू की बच्चा, ज्यांना भागिले 2 आहे ना, ज्यांच्या भागिले 2 आहे ना, त्यांना म्हणायचं चेंजिंग. आणि ज्यांच्या भागिले 2 नाहीये, जे एकदम सरळ साधे आहेत, ते आपले सरळ साधे सज्जन लोक आहे, न बदलणारे, अनचेंजिंग. ठीक आहे, हे रंग बदलू गिरगीट आहे. सो बच्चा, इथे चेंज काय होईल? साईनचा होतो कॉस आणि कॉसचा होतो साईन. बरं का बेटा, टॅनचा होतो कॉट, कॉटचा होतो टॅन. सेकचा होतो कोसेक आणि कोसेकचा होतो सेक. क्लिअर आहे बच्चा? साईनचा कॉस, कॉसचा साईन. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असं कॉम्बिनेशन करायचं. ठीक आहे बच्चा? साईनचा कॉस, कॉसचा साईन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक. अनचेंजिंग वाले मीन्स दे विल नॉट चेंज प्यारे बच्चों, which means what? Sine will remain sine, cos will remain cos, आणि चिक 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 कोसेक विल रिमेन कॉस. सो इथं यांचा चेंज व्हायचा संबंधच नाहीये. सो यू हॅव गॉट द चेंज बच्चा. व्हेरी सिम्पल. ज्यांना भागिले 2 आहे, कोणाला भागिले 2 आहे? व्हर्टिकल वाल्यांना. हे बघ, π/2, 3π/2 वाले, बस एवढीच गरज पडणार आहे आपल्याला जास्तीत जास्त. पुढे पडली तरी 5π/2, 7π/2 सगळ्यांसाठी चालतं. व्हर्टिकल वाले कॅन चेंज, हॉरिझॉन्टल वाले आर नॉट चेंजिंग. हे पण कसं लक्षात ठेवायचं? जादूगार कारखेले हॅज ऑल द ट्रिक्स प्यारे बच्चो. हे बघ, 0, 1 पाय, इकडे 1 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 6 पाय. सो पाय वाले हॉरिझॉन्टल आहे, π/2 वाले ऑड वाले व्हर्टिकल आहे, ऑड वाले व्हर्टिकल आहे, इव्हन वाले हॉरिझॉन्टल आहे. बच्चा, जो व्हर्टिकल वाला आहे तो तर खाली पडू शकतो ना राव. हे बघ, हा व्हर्टिकल आहे, पडू शकतो, टुचुक पडला. सो वर्टिकल वाले कैन चेंज, हॉरिजॉन्टल वाले क्या चेंज होंगे सर? वो तो वैसे भी अब सो रहे हैं, दे आर वेरी रिलैक्स, दे कैन नॉट चेंज. सो हॉरिजॉन्टल वाले कांट चेंज, दे आर हैप्पी. हु कैन चेंज? वर्टिकल वाले. क्लियर है? यस सर, वी गॉट द चेंज. कम ऑन, वी गॉट द चेंज. आता तुला काही विचारू दे, दन दनादन, अजिओ दन दनादन. सपोज तुला त्यांनी विचारलं, सांग मला what is tan of 3π/2 minus theta. Okay, so you will instantly do one thing, follow my process. मी त्याच्यातनं तुला 3 स्टेप्स देतो. जर भीती वाटत असेल तर हे बघ, इथं स्टेप्स देतो तुला, स्टेप्स देतो बरं का. स्टेप नंबर 1 प्यारे बच्चों, स्टेप नंबर 1 quadrant. स्टेप नंबर 1 quadrant. स्टेप नंबर 2, you have to see पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. आणि स्टेप नंबर 3 विल बी चेंजिंग और अनचेंजिंग. डन, संपलं. ओके, एक 2दा-3दा प्रॅक्टिस केली, अनचेंजिंग, बस नादच खुळा. बच्चा नीट लक्ष दे आता. कम ऑन. स्टेप नंबर 1 क्वाड्रंट, स्टेप नंबर 2 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह त्याला पाहिजे. स्टेप नंबर 3 चेंजिंग का अनचेंजिंग. शुरू किया जाए. सो प्यारे बच्चों, एग्जाम्पल नंबर 1 फटाफट डिस्कस किया जाए सब कुछ. एग्जाम्पल नंबर 1, 1 डजन एग्जाम्पल्स को फटाफट से सॉल्व किया जाए. सपोज tan ऑफ 3π/2 minus theta is equal to, come on प्यारे बच्चों, स्टेप नंबर 1 क्वाड्रंट, 3π/2 minus 3π/2 माइनस म्हणजे अलीकडे आला, इथे आला. कितवा क्वाड्रंट? तिसरा. सो स्टेप नंबर 1 क्वाड्रंट कितवा? तिसरा. तिथे प्लस का मायनस? आपला जो टॅन आहे ते फंक्शन प्लस आहे का मायनस? सर प्लस आहे. सो पुट द प्लस साइन. अर्थात आपण ते लिहिलं नाही तरी चालतं, प्लस साइन. स्टेप नंबर 3 चेंजिंग का अनचेंजिंग. व्हर्टिकल का हॉरिझॉन्टल पाहिजे. बघ लक्ष दे, 3π/2 भागिलेला 2 आहे, व्हर्टिकल वाला आहे, चेंज. टॅनचा काय होईल बेटा? कॉट. फिनिश्ड. एग्जाम्पल नंबर 2 को डिस्कस किया जाए. इन एग्जाम्पल लेट दे मास प्यारे बच्चों, कॉस ऑफ पाई माइनस थीटा विचारला. ठीक आहे. स्टेप नंबर 1 क्वाड्रंट, पाई मायनस, किती पाय मायनस म्हणजे मागे जा ना. सेकंड क्वाड्रंट बघ ना, लिहून ठेवलं सेकंड क्वाड्रंट. स्टेप नंबर 2 प्लस का मायनस, कसा आहे कॉस? ऑल स्टुडंट्स
साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे, सो कॉस इज निगेटिव्ह. कम ऑन, कॉस इज निगेटिव्ह. अरे प्यारे बच्चों, ऑल स्टूडेंट्स टेक कॉफी. कॉस इज निगेटिव, सो नेगेटिव साइन को पुट किया जाए. स्टेप नंबर 3, चेंजिंग का अनचेंजिंग. सिंगल पाय बेचारा 1 पाय 2 पाय 3 पाय, हॉरिझॉन्टल वाले पाय वाले चेंज होत नाही, पाय बाय 2 वाले चेंज होतात. सिंपल आहे ना गुरुजी. मायनस कॉसचा कॉसच राहील, चेंज नाही होणार ना. भागिले 2 असतं तर चेंज झाला असता बस. हॉरिझॉन्टल वाले चेंज होणार नाही, हे वाले व्हर्टिकल वाले चेंज होतील. इट इज दॅट सिंपल. अच्छा सर, नंबर 3, कोसेक. कोसेक 2 पाय मायनस, अरे काही पण विचारू दे, 2 पाय मायनस थिटा. चलो बच्चा, स्टेप नंबर 1, 2 पाय मायनस. 2 पाय अख्खा राऊंड आहे, मायनस म्हणजे इथं आलो मी. 2 पाय मायनस थिटा, फोर्थ क्वाड्रंट. प्लस का मायनस, कसा आहे तो? ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. कॉस आणि सेक आधीचा बरं का, सी वाल्यांपैकी तिघांपैकी कॉस वाला, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, सो कोसेक इज निगेटिव्ह. बेझिझक. सो बच्चा निगेटिव्ह साइन पुट किया जाए. चेंजिंग का अनचेंजिंग, तुम्ही लगेच सांगा सर बिचारा गरीब आहे राव, आहे ना चेंजिंग 2 पाय, त्याला तसाच ठेवा. सो कोसेकचा कोसेकच राहील. स्क्रीनशॉट लिया जाए. 2 to 3 more examples. ओके, मॅथमॅटिक्स द सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस. काही विचारू दे तुला आता. सपोज त्यांनी तुला विचारलं, त्यांना आली लहर की बताओ सेक सेक पाय प्लस थिटा. स्टेप नंबर 1, क्वाड्रंट पाय प्लस, तिसरा क्वाड्रंट प्लस का मायनस. ऑल स्टुडंट टेक, इथं टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, दॅट मीन्स दिस इज निगेटिव्ह. बच्चा चेंजिंग का अनचेंजिंग, बिचारा गरीब आहे, पाय अनचेंजिंग तसाच ठेवा. फिनिश्ड सेक थिटा. सर वन अनदर एक्झाम्पल, tan पाय बाय 2 प्लस थिटा. स्टेप नंबर 1, पाय बाय 2 प्लस 90 प्लस, इथे आला सेकंड. प्लस का मायनस, मायनस. इथे पॉझिटिव्ह आहे ना तो, फर्स्ट अँड थर्ड मध्ये, सो मायनस. चेंजिंग का अनचेंजिंग, सर भागिलेला 2 आहे राव, टॅनचा कॉट करा. फिनिश्ड. बोलो मजा आली का नाही? अरे सर नो बेटा. सो माझ्या बाल गोपाळांनो, कंपाऊंड अँगल्स मीन्स व्हॉट? मग अशी आलाय काय होतं, मल्टिपल्स ऑफ 90, 90, 180, 270 वगैरे. कंपाऊंड म्हणजे काय? सम और द डिफरन्स ऑफ 2 एंगल्स विच आर ए एंड बी. सो चलो सर फॉर्मूला शुरू किया जाए. नंबर 1 इज साइन ऑफ ए प्लस बी. नंबर 2 is sine of a minus b. Okay, so बच्चा sin a plus b is sin a cos b plus cos a sin b. क्लियर आहे बच्चा? sin a minus b फक्त प्लसचं मायनस करायचं. sin a cos b मायनस cos a sin b, आणि ह्या दोघांचे ग्रुप करतो मी, फर्स्ट आणि सेकंड. क्लियर आहे सर? थर्ड अँड फोर्थ, डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी हॅप्पी. कॉस ऑफ ए प्लस बी, आणि फोर्थ है बच्चा कॉस ऑफ ए माइनस बी. अब इसको ठीक से गौर से सम्मानित किया जाए. बेटा साइन हे जे फंक्शन आहे ते एकदम सरळ सरळ आहे. कसं सर? इट स्टार्ट फ्रॉम मीन, इट इज इंक्रीजिंग फंक्शन, प्रोग्रेसिव्ह फंक्शन आहे, गुड बॉय वालं फंक्शन आहे. मीन पासून सुरू होतं ना ते साइन वालं फंक्शन नेहमी. सरळ सरळ आहे. विच मीन्स जेव्हा प्लस असेल त्या फॉर्म्युलामध्ये वी हॅव टू पुट प्लस, मायनस असेल तो मायनस. एकदम सज्जन फंक्शन आहे साइन. हॅपी. ओनाड फंक्शन कोण आहे? हे वेदांत सारखं, तेजस सारखं, हे कॉस फंक्शन आहे. प्लसला माइनस, माइनसला प्लस, कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, सोल्यूशन कुछ पता नहीं. सोल्यूशन जो मिले तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. नेहमी गडबड करणारं फंक्शन आहे. प्लसला मायनस करील, मायनसला प्लस करील. सो प्यारे बच्चों, मायनसचा प्लस, सो कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. सी फॉर कन्फ्युजिंग, कॉस वाला फंक्शन कन्फ्युजिंग फंक्शन. ते प्लसला मायनस करेल, मायनसला प्लस करेल. कमॉन बच्चा, प्लसच्या फॉर्म्युल्यात मायनस आहे, मायनसच्या फॉर्म्युल्यात प्लस आहे. यस सर, व्हेरी इझी. गेटिंग? आली रे आली, टॅनची बारी आली. प्यारे बच्चों, tan a plus b is tan a plus tan b upon
1 मायनस टॅन ए टॅन बी. गरीब फंक्शन आहे, सरळ फंक्शन आहे. का तर टॅन इज साइन अपॉन कॉस. टॅन हे साइन डिपेंडंट फंक्शन आहे. टॅन हे साइन वरती डिपेंडंट असतं. सो टॅनच्या बाबतीत सुद्धा बच्चा प्लस साठी वरती प्लस आहे, बस इट इज दॅट इझी. ओके. सिक्स्थ यांचा ग्रुप टॅन ऑफ ए माइनस बी इज प्यारे बच्चों टॅन ए माइनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. कम्स नो कन्फ्युजन बेटा, एकदम सज्जन है, हे साइन वरती डिपेंडेंट है, सो इथे कन्फ्यूजन नहीं है. सी फॉर कन्फ्यूजन बेटा. सो कन्फ्यूजिंग वाला है, सो क्या इसको थोड़ा सा स्टार मार्क किया जाए. सी कन्फ्यूजिंग वाला है, कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, प्लस ला माइनस माइनस ला प्लस, दैट इजी. रट्टा मारा जाए, स्क्रीनशॉट लिया जाए प्यारे बच्चों. सो प्यारे लाल बाल गोपाल, वेक्टराइजेशन फॉर्मुले which are sin c plus sin d, sin c minus sin d, cos c plus cos d, cos c minus cos d. ज्याला पाहिल्यानंतर भीती वाटते, लेकिन डर के आगे सक्सेस है. किसके साथ है? जादूगर कारखिले के साथ है. आज हम इन्हें आसान बनाएंगे. सो बाल मित्रांनो, डू अंडरस्टँड की फॅक्टरायझेशन आर फॅक्टरायझिंग, त्यांचं दुसरं एक अजून नाव आहे बच्चा, सम ऑर डिफरन्स इंटू प्रोडक्ट. कम ऑन, सम ऑर डिफरन्स. दोन फंक्शनची आहे बेटा, दोन फंक्शनची सम ऑर डिफरन्स इंटू प्रोडक्ट. हे बघ, सम ऑर डिफरन्स ऑफ टू फंक्शन्स. क्लिअर आहे बच्चा? इंटू कशामध्ये? प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन. क्लिअर आहे बच्चा? दोन फंक्शनची बेरीज ट्रिगो, सो लाइक लेट से साइन साइन वाले, कॉस कॉस वाले. ओके. हा, सम ऑर द डिफरन्स ऑफ टू सेम सेम फंक्शन्स असं म्हणतो मी. टू सेम सेम फंक्शन्स असं बोलतो बेटा. क्लिअर आहे? इंटू प्रोडक्ट ऑफ टू सेम सेम फंक्शन्स. Oh no, it is different. I'm very sorry. Different functions. ठीक है? I'm very sorry. Sum or difference of two same functions into product of the different functions. ते different जाऊ दे, याचं नाही. ट्रिक वरती फोकस करा. बच्चा, we are having 4 फॉर्म्युले. ओके, गाणं या, सो नीट लक्ष दे. मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने डोक्यात बसवायचं. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 गेट ऑन द डान्स फ्लोर. हे गाणं नाहीये. फॉर्म्युले 4 आहे बच्चा. कमॉन, थोडस आपण काय म्हणतो, व्हिज्युअलायझेशन करा. व्हिज्युअलाइज करून मी पाठ करून देतो तुम्हाला. 1 2 3 4. कमॉन, 1 2 3 4. बेटा काय करायचंय, एकाला म्हणायचं साइन साइनची बेरीज. बघा, लक्ष दे बेटा. पहिल्याला म्हणायचं साइन साइनची बेरीज. पहिला आहे साइन सी प्लस साइन डी. वी हॅव मेड अ डिफरन्स. मग अशी कंपाऊंड मध्ये ए बी घेतले होते ना, सो इथे नाव सी डी दिले. तिथे साइन ऑफ ए प्लस बी असं असायचं. इथे साइन सी प्लस साइन डी. सम किंवा डिफरन्स, आता सम आहे, टू सेम सेम फंक्शन, साइन साइनची बेरीज. बच्चा, सेकंडला म्हणायचं साइन साइनची वजाबाकी. हा फॉर्मॅट पाठ करायचा आपल्याला. तिसऱ्याला म्हणायचं कॉस कॉसची बेरीज. हे बघ, कॉस सी प्लस कॉस डी. आणि शेवटच्याला म्हणायचं कॉस कॉसची वजाबाकी. कम ऑन, 1 2 3 4. 1 साइन साइनची बेरीज, 2 साइन साइनची वजाबाकी, 3 कॉस कॉसची बेरीज, 4 कॉस कॉसची वजाबाकी. फिनिश. एक बार और रिवीजन किया जाए. साइन साइनची बेरीज, साइन साइनची वजाबाकी, कॉस कॉसची बेरीज, कॉस कॉसची वजाबाकी. 1 2 3 4. 1 साइन साइनची बेरीज, 2 साइन साइनची वजाबाकी, 3 कॉस कॉसची बेरीज, 4 कॉस कॉसची वजाबाकी. 8 फॉर्म्युले लक्षात राहणार आहेत आपल्याला. सो कम ऑन, 1 2 3 4. डन बेटा. ओके, आता काय करायचं, लक्ष दे. इज इक्वल टू, बघ बेटा, इनटू प्रोडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन्स. सी आणि डीच का घेतला? कारण ए आणि बीचं कन्फ्युजन नको म्हणून. ओके. हा, ओके बेटा. प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन, आता ते एकदा सेम आहे, डिफरंट. चल, ठीक आहे, लक्ष दे. इट इज नॉट ऑलवेज डिफरंट, कॅन बी सेम. बच्चा, कम ऑन, 1 2 3 4. अच्छा, आता लक्ष दे. तर बेटा प्रोडक्ट आहे काय बेटा? प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे. सो गुणाकार आहे ना बेटा, ठीक 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 ठीक, प्रत्येकाला 2 ने गुणायचं, प्रत्येकाला 2 ने गुणायचं. ओके. आणि मी सांगतोय तसं आता इनफॅक्ट 2 हा कॉमन आहे ना, आणि आणखी एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे, ती म्हणजे ते अँगल्स आर सी प्लस डी बाय 2 आणि सी मायनस डी बाय 2.
ह्या 3 गोष्टी कॉमन आहे. लक्षात राहणार म्हणजे राहणार 100% स्ट्रेट इन टू ब्रेन. चॅलेंज आहे माझं, विषयच नाही आजपासून तुम्ही सोपे बोललेच पाहिजे. एक गाणं डोक्यात बसणार तुमच्या. बघ बेटा, लेफ्ट हँड साइड क्लिअर आहे. आता राईट हँड साइड मध्ये काय बोललो मी? गुणाकार आहे, फक्त फंक्शन्स पुट करायचे. ह्या गोष्टी सेम आहे, इथे इथेच, इथे इथेच, इथे इथेच आणि इथे इथेच. ठीक आहे, काय सेम आहे? सगळ्यांना गुणिले 2 आहे आणि प्रत्येकाचा अँगल सी प्लस डी बाय 2 सी मायनस डी बाय 2 सी प्लस डी बाय 2 सी माइनस डी बाय 2 सी प्लस डी बाय 2 सी माइनस डी बाय 2 सी प्लस डी बाय 2 सी माइनस डी बाय 2. अब जादूगर करके लिखा, बस गाना याद किया जाए. प्यारे बच्चों, 1 2 3 4 1 2 3 4 साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन. कम ऑन, रिवाइज विद मी. साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन 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 कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन 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 कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन. कम ऑन, थोड़ा सा प्रैक्टिस किया जाए सर. साइन नंतर कॉस, कॉस नंतर साइन, साइन विथ साइन एंड कॉस विथ कॉस. कम ऑन, साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन. सो प्यारे बच्चों, you have to put it over here only. Sin cos cos sin cos cos sin sin आणि शेवटच्या फॉर्म्युल्याला मायनस साइन. बस, दिस रिव्हिजन यू हॅव टू डू. कम ऑन, बोट फिरून म्हणायचं. साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन, शेवटच्या फॉर्म्युल्याला मायनस साइन. कम ऑन, 4 फॉर्म्युले आहेत. साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन, शेवटच्या फॉर्म्युल्याला मायनस साइन. बस, मॅटर क्लोज. कम ऑन, आता हा जो 4 फॉर्म्युल्यांचा सिस्टम आहे बरं का, 1 2 3 4. लेफ्ट हँड साइड कशी लक्षात ठेवली आपण? बघ, लक्ष याच्यावरून ते पुढचे 4 लक्षात राहणार आपल्याला. 1 2 3 4, पहिला साइन साइनची बेरीज, दुसरा साइन साइनची वजाबाकी, तिसरा कॉस कॉसची बेरीज, चौथा कॉस कॉसची वजाबाकी. सम ऑफ द डिफरन्स, राईट. आणि इकडे काय? प्रोडक्ट ऑफ द 2 फंक्शन्स, त्या दोघांचा गुणाकार येणार इथे. साइन कॉस लाईक दिस, साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन 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 कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन. डन. बोलो बेटा, फिलिंग हॅपी और नॉट? बच्चा लक्ष द्या आता माझ्याकडे. वी आर गोइंग टू स्टडी डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. डिफॅक्टरायझेशन म्हणजे काय? उलटी प्रोसेस. उलटी प्रोसेस मीन्स व्हॉट सर? आता गुणाकार असेल 2 फंक्शनचा, मला पलीकडे सम किंवा डिफरन्स पाहिजे. सो बच्चा, 1 2 3 4 साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन, हे जे पलीकडचे ते आता अलीकडे घ्यायचे. कम ऑन, लेफ्ट टू राईट गेलो होता, आपण राईट टू लेफ्ट चाललोय. सम ऑफ डिफरन्स इंटू प्रोडक्ट होता, आपण प्रोडक्ट इंटू सम ऑफ डिफरन्स चाललोय. सो तिकडची टिक रिव्हर्स करायची. सो जे गाणं आहे, साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन, इथे लावून दे. हे बघ, 2 टाइम्स पलीकडे 2 गुणिले असायचा का नाही, आता त्याला इकडे आणला आपण. सो फर्स्ट साइन कॉस, सो 2 साइन ए कॉस बी. सेकंड, बघ ते गाण्याने कसं बरोबर करेक्ट झालं. असं लिहिता जाईल पाहिजे तुम्हाला. बघ, साइन कॉस, दुसरा कॉस साइन, सो 2 कॉस ए साइन बी, साइन कॉस कॉस साइन आणि कॉस कॉस, सो 2 कॉस ए कॉस बी. आणि चौथा 2 साइन ए साइन बी, साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन 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 कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन. लेफ्ट हँड साइड इज क्लिअर. आता राईट हँड साइडला पुट करायचंय. तीच ट्रिक पुन्हा वापरायची आणि इझिली मस्त पैकी कसं डोक्यात राहतं बघ. जादू. आता लक्ष दे बेटा, आपण 1 2 3 4 कसं लक्षात ठेवलंय? पहिला आकडा साइन साइनची बेरीज, साइन साइनची वजाबाकी, कॉस कॉसची बेरीज, कॉस कॉसची वजाबाकी. 1 2 3 4, येस और नो? सेम वे. कम ऑन बच्चा, पहिला साइन साइनची बेरीज. सो इथे कर ना, साइन साइनची बेरीज, साइन ऑफ ए प्लस. अच्छा, आता इथे लक्ष दे बरं का बेटा, ए प्लस बी आणि ए मायनस बी विल गेट मेंटेन. फक्त कसे बघा, साइन साइनची बेरीज, साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. कम ऑन, साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. ए प्लस बी आणि ए मायनस बी विल बी मेंटेन. फक्त लक्ष दे, साइन साइनची बेरीज आहे, पहिला आकडा, येस सर, ए प्लस बी ए मायनस बी. आता लक्ष दे बेटा, कॉस साइन, हा जो दुसरा कॉस साइन आहे, आपण सेकंडला काय आयडेंटिटी दिली? साइन साइनची वजाबाकी. सो सिम्पली वरचा जो फॉर्म्युला आहे, तर तिथं प्लस च्या मायनस करा, साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. झालं. तिसरा बघ, कॉस कॉस
तिसऱ्यासाठी आपण बोलतो कॉस कॉसची बेरीज. सो कॉस ऑफ प्यारे बच्चों ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. झाले तीन एकदम सुखासुखी. फक्त प्रॉब्लेम होता सर शेवटच्या फॉर्म्युलाला साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन, शेवटच्या फॉर्म्युल्याला मायनस साइन, शेवटच्या फॉर्म्युल्याला मायनस साइन, गडबड शेवटच्या मध्ये. म्हणून शेवटच्याला काय करायचं बेटा, इकडचा तिकडं तिकडचा इकडं. म्हणजे काय, ए प्लस बी ए मायनस बी हा फॉर्मॅट चेंज करायचा, ए मायनस बी अलीकडे लिहायचा आणि हा पलीकडे लिहायचा, एवढाच चेंज करायचा मायनस साइन मुळे. आता बघ लक्ष दे, 1 2 3 4 शेवटचा काय होता, कॉस कॉसची वजाबाकी. सोबतच्या कॉस ऑफ फक्त सुईचा न लिहिता पलीकडचा अलीकडं आणि अलीकडचा पलीकडं. आय रिपीट, डोंट गेट कन्फ्युज बच्चा, लक्ष दे. 1 2 3 एकदम फॉर्मल आहे. साइन साइनची बेरीज, साइन साइनची वजाबाकी, कॉस कॉसची बेरीज, कॉस कॉसची वजाबाकी. विषय फक्त ए प्लस बी आणि ए मायनस बी तिघांमध्ये शेवटच्यात का चेंज झाला. शेवटच्या फॉर्म्युला मायनस साइन आहे ना बेटा. मला सांग ना, हा जो एक्स मायनस वाय असा असेल तर याचं निगेटिव्ह काय लिहिणार तुम्ही. निगेटिव्ह केलं तर काय होईल बच्चा, मायनस एक्स मायनस मायनस प्लस वाय. नो बघ ना, समजा वजाबाकी एक्स मायनस वाय, तर तुम्ही काय करता, निगेटिव्ह मायनस एक्स मायनस मायनस प्लस वाय. म्हणजेच मी याला असं लिहू का बेटा, वाय मायनस एक्स, एक्स मायनस वायच्या ऐवजी वाय मायनस एक्स. हा चेंज केला फक्त आपण, इकडचा तिकडं तिकडच्या इकडं. कम ऑन वन्स अगेन, ट्रिकी वे टू अंडरस्टँड बच्चा. 1 2 3 4 डिफॅक्टरायझेशन वाले सिस्टमच लक्षात ठेवायची. प्रोडक्ट इंटू सम ऑफ डिफरन्स, साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन. अर्थात प्रत्येकाला दोन्ही गुणलेलंच आहे, ते लक्षात ठेवायचं. कारण इंटिग्रेशन मध्ये जर नसेल असा मल्टिप्लायर तर आपल्याला घ्यावा लागतो तो 1/2 ऍडजस्ट करून. साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन साइन. आणि बेटा पुढे पहिला फॉर्म्युला आहे, साइन साइनची बेरीज, साइन साइनची वजाबाकी, कॉस कॉसची बेरीज, कॉस कॉसची वजाबाकी. 1 2 3 4 डन. फक्त ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए मायनस. शेवटच्या फॉर्म्युला मायनस साइन असल्यामुळे हा एक छोटासा चेंज आहे. कम ऑन, मजा आली. सो प्यारे बच्चों, मल्टिपल एंगल्स, मल्टिपल म्हणजे 2 थीटा 3 थीटा वाले, 2 थीटा आणि 3 थीटा. सो मल्टिपल वाल्यांमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आला साइन ऑफ 2 थीटा. सो व्हॉट इज साइन 2 थीटा बेटा, 2 साइन थीटा कॉस थीटा. याला रट्टा मारे, त्याला काही चॅलेंज नाही. सो बेटा 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा हा त्याचा दुसरा फॉर्म आहे. ह्या मल्टिपल वाल्यांचे इथं जे मी घेतोय यांच्या शेजारी हाफ अँगल्स लिहितो मी. हाफ अँगल्स, हाफ म्हणजे काय, ह्या अँगलला अर्धा करा. सो हा जो साइन 2 थीटा बेटा बघा पहिला फॉर्म्युला आपला, तर त्याचा अर्धा काय होईल रे, साइन ऑफ थीटा. बघ ना, 2 थीटाचा अर्धा काय झाला, थीटा. सो कॅन आय राईट इट ॲज 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. चला हा कन्वर्ट करा हाफ मध्ये इथं. सो 2 टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. क्लिअर आहे. हा झाला फर्स्ट मल्टिपल वाला 2 थीटा मधला. सेकंड चला कॉसला उचला बेटा. कॉस ऑफ 2 थीटा इज हॅव्हिंग 4 फॉर्म्स. 4 फॉर्म्स. पहिला व्हेरी बेसिक इज कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. सेकंड इज काय करायचं, याला डबल करायचं, 2 कॉस स्क्वेअर थीटा, इथून 1 वजा करायचा. नंतर काय करायचं, याला 1 घ्यायचा, याला 2 म्हणायचं, 2 साइन स्क्वेअर थीटा. आणि चौथा फॉर्म आहे बच्चा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. 4 फॉर्म्स आहेत त्याचे, 4 वेगवेगळी रूप आहे. जसं गंगाधर हे शक्तिमान है. दीज आर इंटर कन्व्हर्टिबल बच्चा. ऑन द बेसिस ऑफ व्हॉट दे आर इंटर कन्व्हर्टिबल, तर वी आर हॅव्हिंग फंडामेंटल आयडेंटिटीज. मी तर बारीक लेटर मध्ये लिहितो, फंडामेंटल आयडेंटिटीज. फर्स्ट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1. सेकंड सेक स्क्वेअर थीटा इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आणि तिसरी आहे बेटा कोसेक स्क्वेअर थीटा इज 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. क्लिअर आहे. सो हे वापरून आपण पहिला फॉर्म्युला वापरून हे इथं कन्वर्जन करू शकतो. हे ठीक आहे. चलो आता बेटा कॉस 2 थीटाचा इथे अर्धा करतो मी, विच मीन्स कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू, बघ 2 थीटाचा थीटा झाला. सो पहिला होईल कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2. ओके. दुसरा काय होईल, याला 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2
-1. पुढचा काय होईल बच्चा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आणि चौथा काय होईल 1 मायनस tan स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा बाय 2. बस हाफ तिकडे केले. आता याच्यामध्ये हा -1 जर का पलीकडे गेला स्टँडर्ड रिझल्ट वी हॅव टू रिमेंबर बच्चा. काय करायचं लक्ष दे. हा -1 इकडे पलीकडे आला तर +1 होईल ना 1 प्लस कॉस थिटा. सो हे पाठ करायचंय बेटा 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस cos theta is 2 cos square theta by 2. Come on. 1 plus cos theta is 2 cos square theta by 2. आणि 1 minus cos theta is 2 sin square theta. रट्टा मार 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 रट्टा मार. प्रॅक्टिस कर. ओके. ह्या फॉर्म्युल्यातून हे भेटतं, ह्या फॉर्म्युल्यातून हे भेटतं. क्लिअर आहे. हे बघा -2 sin square theta इकडून प्लस होईल आणि एकातून हा cos मायनस होईल. व्हेरी इम्पॉर्टंट डब्बा बेटा. मग 1 प्लस कॉस 1 थिटाच्या ऐवजी 3 थिटा 5 थिटा 7 थिटा असं काही टाकून तुम्ही सोडू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर डेरिव्हेटिव्ह एज वेल एज इंटिग्रेशन. सो हे 2 झाले. तिसरा आहे बेटा फॉर टॅन. सो बच्चा tan 2 थीटा इज नथिंग बट 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा. मायनस नीट लक्ष दे. हा आणि हा फॉर्म्युला प्लस अँड मायनसचा फरक आहे. सो बच्चा tan ऑफ थीटा बघ ना 2 थीटाचा अर्धा थीटा हाफ हाफ कर ना 2 tan थीटा बाय 2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा बाय 2. ओके बच्चा. सो आपण काय केलं इथे मल्टिपल अँगल्स 2 थीटा वाले बर का आणि त्यांचे काय पाहिले बच्चा हाफ अँगल्स. क्लियर आहे. सो बेटा स्क्रीनशॉट लिया जाए. सो प्यारे छोटे छोटे बच्चों 3 थीटा is the last topic. Multiple angles of 3 theta. 2 आणि 3 पैकी चलो 3 theta. सो बच्चा 3 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. नंबर 1 sin 3 theta. sin 3 theta. 3 sin theta minus 4 sin cube theta. नंबर सेकंड. अर्थात याला हाफ करू शकतो बरं का आपण. हा ते आता तुम्हाला शिकवलं मी. cos 3 theta ला काय करायचं 4 cos क्यूब थिटा. मी कसं लक्षात ठेवतो ते तुम्हाला सांगतो. -3 cos थिटा. बेटा मी काय करतो लक्षात ठेवण्यासाठी sin 3 थिटा आणि cos 3 थिटा वाला जो फॉर्म्युला आहे बरं का रिव्हर्स रेप्लिका आहे. म्हणजे बघ ना इथं 3 4 4 3 मायनस तर इंटेंड आहे. सो 3 4 4 3. बघ 3 चा जोडीदार कोण आहे साइन. इथे बघ ना 3 चा जोडीदार कोण आहे कॉस. सो पॉवर 1. इथे बघ ना 4 चा जोडीदार क्यूब आहे ना. इथे पण 4 चा जोडीदार क्यूब आहे. सेम आहे फक्त 3 4 4 3. साइनच्या फॉर्म्युल्यात साइनच कॉसच्या फॉर्म्युल्यात कॉसच. साइन मध्ये साइनच कॉस मध्ये कॉसच. नो कन्फ्युजन. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 3 4 4 3 असं लक्षात ठेवतो मी. सो एक पाठ कर 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा. इथे उलट करायचं 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. सिंपल आहे. साइनला साइन ठेवायचं कॉसला कॉस ठेवायचं. डन. नंबर 3 tan 2 थीटा. अरे 3 थीटा tan 3 थीटा. सो बच्चा 3 tan थीटा माइनस tan क्यूब थीटा अपॉन 1 माइनस 3 tan स्क्वेअर थीटा. सर इसको कैसे याद रखा जाए. याला मुद्दाम एक जरा 2 स्टार मार्क करतो. बऱ्याच जणांची भीती वाटते. याला आपण असं लक्ष ठेवूया. बघ लक्ष दे. रट्टा मारत असं होईल लाईक 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा पाठ झाला. बट याला कसं लक्ष ठेवू माहिती का बघ 3 मायनस 1. चला आपण याला एक असं मॅट्रिक्स म्हणू बरं का 3 मायनस 1 आणि 1 मायनस 3. क्लिअर आहे बच्चा. सो व्हॉट आर यू ऑब्झर्विंग डायगोनली. इथे +3 तिथे -3. इथे -1 आहे तिथे +1 आहे. साइन्स आर गेटिंग चेंज्ड. पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट कसं लक्षात ठेवायला सांगतो मी तुला व्हिडिओ लक्ष दे. टॅनची जी पॉवर आहे ना इथे 1 आहे इथं 2 आहे इथं 3 आहे. सो मी असं म्हणू का 0 1 2 3. येस सर व्हेरी इझी. हे बघ ह्या 1 ला थोडा मोठा लिहितो बरं का. हे बघ आपण आहे ना हे बघ 3 इथं हे बघ 3 -1 इथं 1 आहे बरं का. काय करू आपण tan ची पॉवर 0 1 2 3 असं लक्षात ठेवू आपण. हे बघ tan ची पॉवर 0 बरं का. त्याला कसं tan थीटाची पॉवर 0. आधी तर बघ 0 1 2 3. सो tan थीटाची पॉवर 1 म्हणजे इथं काय म्हणू बच्चा tan थीटा.
बरं का. इथे काय म्हणूया मायनस आहे ना, हा tan ची पॉवर 2, सो tan स्क्वेअर थिटा. आणि इथं काय म्हणूया tan क्यूब थिटा. -1 आहे ना. क्लिअर आहे बच्चा? -1 होता ना, ठीक आहे. 3 -3 -1 1 होते, है की नाही. तुम्ही काय केलं tan ची पॉवर 0 म्हणजेच काय 1, याचा जोडीदार 1, इथे 1, इथे 2, इथे 3, tan ची पॉवर 0 1 2 3. आर यू अंडरस्टँडिंग बाल मित्रांनो? स्क्रीनशॉट लिहायचा आहे. आणि बाल मित्रांनो, ऑन YouTube you are watching this video, so I am expecting like from every one of you, and if you want to comment, suggestions are always expected प्यारे बच्चों. So please bye bye, take care, kindly subscribe our channel for more updates.